श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, 21 जून शुक्रवारी आहे वटपौर्णिमा. या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. त्याचबरोबर वटपौर्णिमा हा सण साजरा देखील करतात. तर बघा, त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, ऐश्वर्य टिकावे, तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा. तर बघा, अशा प्रकारे जर आपल्याला वाटत असेल तर या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही आपल्या घरामध्ये सेवा आणि काही उपायसुद्धा करायचे असतात. तर बघा, हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नाते आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्या घरावर कृपाशीर्वाद राहतो आणि तिचा वास अखंड आपल्या घरामध्ये राहतो. तर बघा, या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर त्या कोणत्या सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये काही आपल्याला सेवा आणि उपाय करायचे असतात. तर बघा, पौर्णिमे दिवशी केलेले उपाय आणि काही सेवा आपल्याला हे सुख फळ देत असतात. तर बघा, या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा, यासाठी सुद्धा काही प्रयत्न करावे लागतात. तर बघा, ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा, तसेच तिचा कृपाशीर्वाद आपल्याला राहावा, यासाठी आपल्याला काही सेवा करायची आहे. तर बघा, ती सेवा म्हणजे माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय असणारी सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर या स्त्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. तर बघा, कुंकुमार्चन सेवा ही माता लक्ष्मीची अत्यंत आवडती सेवा आहे. तर बघा, ही सेवा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते. तर बघा, स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन म्हटले जाते. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करते. कारण बघा, असे म्हटले जाते की स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन असते. म्हणूनच माता लक्ष्मी ही आपले आसन सोडून कुठेही जात नाही. जर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी जर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा केली आणि माता लक्ष्मीचा जर मंत्र म्हटला किंवा जर काही सेवा केल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये तिचा आवाजसुद्धा अखंड राहतो. म्हणूनच बघा, या सेवा करत असताना आपल्या घरामध्ये तसेच आपले मनसुद्धा अगदी पवित्र असायला पाहिजे. म्हणूनच बघा, या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपले घर अगदी छान टवटवीत असायला हवे आणि अगदी स्वच्छ असायला हवे. त्यामुळे तर बघा, आपल्याला घर स्वच्छ करत असताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचे आहे आणि आपल्याला आपले घर हे संपूर्ण स्वच्छ करायचे आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये आपल्याला वातावरण हे अगदी शांत आणि प्रसन्न ठेवायचे आहे. त्याचबरोबर बघा, या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपनसुद्धा करायचे असते. तर बघा, आपण हळदीचे लेपन हे आपण दर गुरुवारी किंवा शुक्रवार, शनिवार, अमावस्या आणि पौर्णिमाला आपण या दिवशी तर करतच असतो. तर बघा, आजच्या या पौर्णिमेला सुद्धा आपल्या घराच्या उंबऱ्यावर आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे. हळदीचे लेपन करत असताना आपल्याला हळदीमध्ये थोडेसे गोमूत्र टाकून आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला आपल्याला ते लेपन करायचे असते. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही हळदीचे लेपन केले तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहते आणि जी बाहेरील बाधा असते किंवा जी बाहेरील नकारात्मक शक्ती असते ती आपल्या घरामध्ये येत नाही. म्हणूनच बघा, या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे. तर बघा, त्याचबरोबर आपल्याला तुळशीची पूजासुद्धा करायची आहे. आपण तुळशीची पूजा तर दररोज करतच असतो. मात्र बघा, या वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचे असते तर आपल्याला थोडेसे कच्चे दूध त्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला ते पाणी आपल्याला तुळशीला व्हायचे असते आणि त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी आपल्याला तुळशीला व्हायचे असते. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते. तर बघा, काही उपाय असतात आणि काही सेवासुद्धा असतात. या जर तुम्ही त्या वारी किंवा त्या दिवशी जर केल्या तर त्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घराकडेही आकर्षित होत असते आणि अशी पूजा आणि सेवा केल्याने माता लक्ष्मीचा सुद्धा कृपाशीर्वाद आपल्यावर राहत असतो. असे म्हणतात की अमावस्या आणि पौर्णिमेला माता लक्ष्मी ही भूतलावर वास करतच असते. ज्या ठिकाणी प्रसन्नतेने आणि घरामध्ये सुख समृद्धीने जर तिचे स्वागत केले तर नक्कीच माता लक्ष्मी त्या घराकडे आकर्षित होणे आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वाससुद्धा अखंड राहतो.
त्याचबरोबर बघा, जर तुमच्याकडे पैशाबाबतीतील समस्या असतील किंवा तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा तो टिकत नसेल, तर आपल्याला दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर बघा, महालक्ष्मी अष्टकम आहे, ही सेवा आपल्याला करायची असते. तर बघा, संध्याकाळच्या वेळी आपल्याला महालक्ष्मी अष्टकम आपल्या घरामध्ये करायचे असते. माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, त्यासमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी समोर बसून आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे. तर बघा, ही सुद्धा सेवा केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो. आणि बघा, ज्या काही तुमच्या पैशाबाबतीतील समस्या असतील किंवा ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतात आणि आपल्या घरामध्ये हळूहळू पैसा यायला लागतो आणि तो सुद्धा टिकतो. त्याचबरोबर बघा, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेची सुद्धा सेवा करायची असते. तर बघा, जी तुमची कुलदेवता असेल त्या कुलदेवतेची सेवा आपण करायला हवी. आपल्या कुलदेवतेचा मंत्र आहे तो मंत्र आपल्या घरामध्ये पठण करायला हवा. त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसेल तर आपण माता लक्ष्मीसमोर सुद्धा ही पूजा करू शकतो. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही काही सेवा आणि उपाय केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आणि आपल्या घरामधील ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडचणी असतात त्या हळूहळू दूर होतात आणि आपल्या घरातील सुख शांतता लाभते. त्याचबरोबर बघा, या वटपौर्णिमेच्या दिवशी केलेले हे उपाय आपल्याला नक्कीच फलदायी ठरतात. या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवा आणि उपाय आपल्या घरामध्ये जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होते. तर बघा, ही वटपौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीसाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात, उपवास करत असतात. तर बघा, त्याचबरोबर आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा काही सेवा आणि उपाय करायला हवेत. या सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरामध्ये बदल दिसू लागतात. म्हणूनच बघा, या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायलाच हव्यात. तर बघा, अशा प्रकारे या वटपौर्णिमेच्या दिवशी काय उपाय आणि काय सेवा करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तर आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.